देवाने आपल्याला लेपालक पुत्र म्हणजे लेपालक म्हणजे दत्तक घेतलेलं आहे आपल्याला. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठीच अर्पण केलेला आहे. आणि यासाठी अर्पण केलंय की तुम्ही ज्या एदेन बागेमध्ये जे चूक झालं होतं, जे आज्ञेचं उल्लंघन झालं होतं, की मला झाडाचं फळ खाऊ नको, ते फळ खाण्यात आलं होतं, त्याच आज्ञेचं उल्लंघन करण्यासाठी एकमेव कोकरा या पृथ्वीवरती अर्पण केला आहे. आणि तो कोकरा म्हणजे येशू ख्रिस्त. आणि तोच कोकरा विश्वास योग्य आहे. तोच कोकरा हो, तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू शकता. कधी भेटेल माझ्या पुन्हा त्या लेकराला जो हरवलेला आहे. आदामा, आदामा कुठेस तू? प्रभू म्हणून त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. त्याला एकट्याला राहू वाटलं नाही म्हणून त्याने त्याचा एकुलता एक पुत्र जो होता त्याच्या उराशी बसणारा होता. त्याला मला जा माझ्या मुला, माझे लेक माझे जे मुलं ते हरवलेले आहेत, दुःखामध्ये आहेत, त्रासामध्ये आहेत. मला माहित आहे की त्यांनी चुका केलेल्या आहेत, पण माझी इच्छा आहे की त्यांचा नाश होऊ नये. माझी इच्छा आहे की त्यांचं तारण व्हावं. मग येशू कदाचित म्हणत असेल, प्रभू पित्या मी काय करू? तुला एक बलिदान अर्पण करायला कोण कसं? हो, मी रक्त सांड किती सांडा लागल? 1 ग्लास, 2 ग्लास, 1 लिटर, 2 लिटर. आपण जसं बघतो ना, मी डोनेशन करतो, 500 ml देतो, आपण तर 350 ml देतो. ते म्हणते नाही रे. मग काय तुझं संपूर्ण तुझ्या शरीरामधलं संपूर्ण रक्त तुला ओतावं लागेल. आणि तेवढ्या रक्तानं पाप क्षमा होईल. होय, कारण तूच एकुलता एक आहेस आणि तूच विश्वास योग्य आहेस आणि तूच एकमेव असा कोकरा आहेस. तुझ्याद्वारे त्यावेळेस तो वचन कदाचित तिथं तो वचन इथं पूर्ण होतं. त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पण केला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल, फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी. 1 लिटर 5 ml नाही, 10 ml नाही, 350 ml नाही, 550 500 ml नाही, 1 लिटर नाही, मग किती? अख्खी खंडणी भरून तुला रक्त व्हावं लागेल. म्हणजे माझे संपूर्ण सृष्टीचे लोक, स्त्री असो पुरुष असो, जगातला कोणी असो, ते माझ्या जवळ येतील आणि